आज लवकर? हो, आज पेरेंट्स टीचर मीटिंग होती ना शाळेत. हो. नेहा कुठे? नेहा शाळेत आहे अजून. मी आले लवकर. आज एवढ्या खुश दिसताय, काही कारण? नेहाच्या प्रोग्रेस बद्दल काही कळालं का? नेहाची प्रोग्रेस उत्तमच आहे, पण त्याही पेक्षा एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. त्याही पेक्षा महत्त्वाची? अहो, आज राधिकाने पहिल्यांदा सगळ्यांसमोर अगदी करेक्ट इंग्लिश मध्ये उत्तरं दिली आहेत. काय सांगताय? गुरु आणि शनायाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आय एम सो हॅपी. मिस्टर गुप्ते, खरं सांगू, राधिकाने ना आज प्रूव्ह करून दाखवलंय की एक सामान्य गृहिणी मनात आणलं तर काहीही करू शकते. काय झालं? नाही, काय नाही. राधिका वहिनींबद्दल अजूनही एवढी आत्मीयता आहे तुम्हाला, ते पाहून फार आनंद झाला. अजूनही एवढं वाटतं तर मग बोलत का नाहीत त्यांच्याशी तुम्ही? तो विषय नको. नाही, नको, पण एवढ्याशा कारणासाठी एवढ्या वेळ मनात तिढा ठेवणं योग्य नाही. मिस्टर गुप्ते, माझी काही मतं पक्की आहेत आणि त्याला जर कोणी धक्का दिला ना तर त्या माणसाकडे मी बघतही नाही, मग तो माणूस कुणीही असो. रेवतीजी, मला असं वाटतं की मत आणि तत्व यापेक्षा नातं खूप महत्वाचं, नाही का? आणि मला असं वाटतं की नात्यापेक्षाही भावना महत्वाच्या असतात, आणि त्याच माझ्या भावना माझ्या मैत्रिणीला कळल्या नाही. हा विषय नको प्लीज. रेवती, तू मान्य करणार नाहीस, हट्टी आहेस. मला माहिती आहे असं कोणाच्या सांगण्याने तू तुझी मतं बदलणार नाहीस, पण एक दिवस तुझं तुला कळेल आणि तुमच्यातला दुरावा नकळत दूर होईल. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय. आई ग, आज इतकं एम्बॅरस व्हायला झालं ना स्कूल मध्ये. की राधिका एवढं परफेक्ट इंग्लिश कसं बोलली? हा यार, सिरियसली तरी मी समितीला सांगितलं होतं माहिती तिला चुकीचं इंग्लिश शिकवायला, आणि तिने शिकवलं पण होतं. अगं पण तरी इतकं परफेक्ट इंग्लिश कसं बोलली मग? काय माहिती, म्हटलं होतं ना तुला, तुझी बायको दिसते तशी वागत नाही. नाही, दिवसेंदिवस ती जरा जास्तच हुशार होत चालली आहे. जाऊ दे, माझ्याशी कम्पीट नाही करू शकत ती. होऊ दे व्हायचं तेवढं हुशार. तुझी आई म्हणते ना काहीतरी अर्ध्या कुंकवात पिवळी झाली काहीतरी. अर्ध्या हळकुंडात. हा तेच ते कसं सगळं. हा आनंद, बोल रे. गुरु, मी कंप्लीट मॅन ऑफ द इयर टीम सोबत पोहोचतोय. बरं, किती वेळात पोहोचतोस? हाफ एन आवर. हा, ओके ओके, ये ये ये. ओके, बाय, ऑल द बेस्ट. बच्चा, चल घर आवरायला घे, अथर्वला आवरायला घे, आनंद येतोय लगेचच. आनंद येतो मग पॅनिक काय व्हायचं? अगं तो म्हणजे काय एकटा नाही येते. कम्प्लीट मॅन ऑफ द इयर, त्याचे जजेस, परीक्षक आणि इथे फोटोशूट विसरलीस का? हा, प्लीज तू आवरून घे. आणि बाकी काही नाही, पण मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे का. कसं टेन्शन? अगं बायको बद्दल विचारलं तर काय सांगू त्यांना? तू राधिकाचा बिझनेस एनकॅश कर ना. म्हणजे त्यांना सांग की ती बिझनेस वुमन आहे, सो तिला काही फारसा वेळ मिळत नाही, सो ती घरी नसते आणि आता येऊ शकत नाही. परफेक्ट बच्चा, यू ग्रेट. आय लव्ह यू फॉर दिस. आणि हा, अजून एक काम करतो मी. आतली अथर्व, मी आणि राधिका असलेली फोटो फ्रेम आहे ना, ती इथे लावतो, सगळ्यांना दिसेल अशी, म्हणजे त्यांना अजूनच संशय येणार नाही. ओके, पण नंतर काढायचा लगेच. ऑफकोर्स. चल मी आवर. शनाया, त्याचं बघ ना काहीतरी खायचं. आणि हा ऐक अथर्व, खाऊन झालं की नवीन कपडे घालून एकदम गुड बॉय सारखं रेडी राहायचं. ओके? हो. शाबास. हे प्लीज बघ ना त्याचं. मला केक हवा. सारखी सारखी भूक लागते रे तुला, आणि केक नाही आपल्याकडे. यार बघितलेला कुठे दिसला केक तुला यार? मग बसा, थांब. याचा केक. अथर्व, हे सापडला केक तुझा. एक खाना चल, लवकर तयारी करायची यार. मी तुला सांगितलं होतं ना केक खाय. हो, तू सांगितलं होतं. प्लीज खा लवकर, चल पटकन.
अरे आता काय लागत आहे? आता काय झालं ते तू फ्रीज मध्ये होता म्हणून काहीतरी असं लागत असेल. प्लीज खा ना बाबा लवकर नाही खा. आंबट आहे. अरे यार हे बघ मलाही तयार व्हायचंय तुलाही तयार व्हायचंय. चल आता फोटोशूट करायचं ना. प्लीज पटकन खा लवकर. हा नाही आंबटच आहे. प्लीज खा ना लवकर. हा प्लीज लवकर लवकर खा. हा हॅलो आनंद भाऊजी बोला. वहिनी मी तुमच्या घराजवळ आलोय. फोन काऊन केला? घरीच या ना. वहिनी मी काय बोलतोय ते जरा नीट ऐका. तुम्हाला माहिती आहे का गुरुने कम्प्लीट मॅन ऑफ द इयरच्या अवॉर्ड साठी पार्टिसिपेट केलाय आणि आज त्याच्यासाठी मी लोकांना घेऊन येणार आहे घरी. म्हणजे आताच पोचतोय मी. ती लोक गुरुचा आणि अथर्वचा इंटरव्ह्यू घेणार आहे, फोटोशूट करणार आहे. हाव का? मग एकदमच बढिया. वहिनी यात बढिया काहीच नाहीये. तुमच्या शिवाय तो इंटरव्ह्यू देणार आहे. मग कम्प्लीट मॅन या शब्दाला काही अर्थ राहतो का? जाऊ द्या ना भाऊजी. नाही म्हणजे मी मनाने त्यांच्या बरोबर आहे ना. मग बाकीच्या गोष्टींचा विचार आपण काऊन करायचा? नाही नाही वहिनी प्लीज. तुम्ही कधी स्वतःचा विचार करणार? आणि तुम्ही हे जे सगळं लेट गो करतात ना त्याची आजपर्यंत गुरुने कधीच कदर केली नाही. भाऊजी जाऊ द्या की. नाही नाही वहिनी मला फक्त एवढं माहिती आहे की गुरु हा अवॉर्ड डिझर्व करत नाहीये. सो लेट सी त्याला हे अवॉर्ड मिळणार की नाही. हा ठीक आहे वहिनी मी ना जरा निघतो. ते आलेत मी मला त्यांना घेऊन वरती पोहोचायचं आहे. ओके बाय. तुम्ही असं काही करू नका. शेवटी यांच्या करिअरचा प्रश्न आहे. वहिनी प्लीज 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 बाय वहिनी. सॉरी मी नंतर बोलूया आपण. हॅलो हॅलो या आनंद भाऊजी ना दोघीच काहीतरी करून ठेवतील. नाही नको. त्यापेक्षा मीच जाऊ का तिथे. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. येस सर प्लीज. या ना प्लीज या. वेलकम वेलकम. सर हे भार्गव सर आहे आणि कम्प्लीट मॅन ऑफ द इयर अवॉर्डचे वन ऑफ द सिलेक्शन कमिटी मेंबर्स. तुमचं खूप खूप स्वागत सर. वेलकम. मी काय म्हणतो ही जागा चालेल ना फोटोशूट साठी? हा ओपन टेरेस आहे ना. हा. हरकत नाही. नितेश सेटअप लावून घे. ओके सर. तुम्ही या ना बसा ना. या. अथर्व अथर्व कुठे आहे? तो त्याच्या रूम मध्ये रेडी होतोय. मी घेऊन ना. हा मी घेऊन येतो. एक्सक्यूज मी सर. अथर्व सरांचा मुलगा त्यांना घेऊन येतो. येस. थँक्स आनंद.